घटनात्मक हक्क अस्तित्वात असताना देखील भटक्या आणि विमुक्त जाती जमाती हा समाज घटक आजपर्यंत विविध कारणांमुळे जनगणनेच्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर वंचित राहिला आहे. परिणामी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जनगणनेला अपेक्षित न्याय मिळत नाही व यासाठीच एकात्म अखिल भारतीय धुमंतू विमुक्त जनहित महिला संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. माझं नाव शरद जावडेकर. आम्ही एकत्रच काम करतो. जनगणना ही दर 10 वर्षांनी होते आणि जनगणना करणं हे काही एक कर्मकांड नाही आहे. जनगणनेतनं आलेली माहिती आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, इतर सर्व माहिती ही सरकारला धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त असते, म्हणून जनगणना केली जाते. या डेटाच्या आधारे सरकारने धोरणं तयार करावी याच्यासाठी म्हणून जनगणना केली जाते. मुळामध्ये आता आक्षेप जो आहे तो आक्षेप हा आहे की भारत सरकारने जनगणना कार्यालयाने जी प्रश्नावली प्रसिद्ध केलेली आहे त्या प्रश्नावलीमध्ये 12 नंबरमध्ये त्यांनी 3च कॅटेगरीज केलेल्या आहेत समाजाच्या: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य. अन्यमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सर्व समाज येतो. सर्व समाज म्हणजे काय? याच्यामध्ये सवर्ण आले, याच्यामध्ये ओबीसी आले, याच्यामध्ये भटके विमुक्त आले, सगळे आले. परंतु असं लक्षात येतं की 4000 वर्षाच्या भारतीय समाजाच्या इतिहासामध्ये प्रगतीच्या आलेखामध्ये प्रत्येक समाजाची प्रगती ही कमी जास्त झालेली आहे. काही समाज अतिशय पुढे आहे, सवर्ण अतिशय पुढे आहे, त्या तुलनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मागे आहे आणि त्याच्याही मागे भटके विमुक्त आहेत. आता हे आपण सर्वसाधारण हायपोथेसिस केल्यासारखं बोलतो. ह्याला डेटा आहे का? तर डेटा नाही. जनगणनेतनं ह्याला आवश्यक असणारा डेटा आणि आकडेवारी निर्माण होणं आवश्यक आहे. आणि ही कधी निर्माण होईल? तर अन्य अशी एक कॅटेगरी करून निर्माण होणार नाही. तर ओबीसी हा स्वतंत्र कॅटेगरी करा, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे ते बघा, भटक्या विमुक्तांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती काय आहे ते बघा. अशा पद्धतीने प्रत्येक समाज प्रगतीच्या आलेखावर कुठे कुठे आहे हे नेमकेपणाने समजलं, कोण पुढे आहे कोण मागे आहे हे समजलं की त्या पद्धतीने धोरणं तयार केली. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की भटक्या विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंदणी झाली पाहिजे. सगळ्यांना एकत्र घेऊ नका. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती भटक्या विमुक्तांची नेमकी किती आहे, किती मुली आज उच्च शिक्षणात आलेल्या आहेत, किती मुली PhD झालेल्या आहेत, किती मुली डॉक्टर, इंजिनियर. आमचा मुद्दा आहे तो हाच आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि अन्य हे 3 ज्या कॅटेगरी केल्या त्या आम्हाला मान्य नाही. नंबर 1. नंबर 2, आमचं असं म्हणणं आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कॅटेगरी केलेल्या असतात कारण संविधानातला तो मुद्दा असल्यामुळे ते आहेत आणि त्या बरोबर आहेत, त्याच्यावर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु अन्य असं न म्हणता ओबीसीची सुद्धा स्वतंत्र जनगणना करा, त्यांची परिस्थिती बघूया. जी मंडल आयोगाने केली, मंडल आयोगाच्या डेटानंतर इतर मागासवर्गीयांचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही आणि भटक्या विमुक्तांचा तर कुठलाच डेटा उपलब्ध नाही, काहीही उपलब्ध नाही. म्हणजे तो त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे हा भारतात असून भारतीय नसलेला अशा प्रकारचा समाज आहे. त्याला कागदावर आणायचं असेल तर पहिला टप्पा हा आहे की जनगणना करा आणि मग त्या जनगणनेप्रमाणे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना बजेटचा हिस्सा द्या, हा त्याच्या पुढची मागणी आहे. याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न.